शब्दार्थ तलाव, लेक, बडबडे, टॉकेटिव्ह, कासव, अ टॉर्टॉइस, हिरवीगार, लश ग्रीन, वनश्री, ग्रीनरी ॲज अ वेल्थ ऑफ अ फॉरेस्ट, डोंगरांग, माउंटन रेंज, वर्तुळाकार, सर्क्युलर, प्रतिबिंब, रिफ्लेक्शन, बेडूक, अ फ्रॉग, मोकळे, फ्री, कोवळे, ऊन खात बसणे, टू सन वनसेल्फ, टू बाथ इन सन, टू बेथ इन सन, जाड कवच, थिक शेल, इतक्यात, जस्ट नाव, खडक, रॉक, विसावणे, टू रेस्ट, जलाशय, अ रिझर्वॉयर, लेक, चंगळ, फन, गोगलगाय, अ स्नेल, पक्की, फर्म, मनसोक्त, टू वन्स हार्ट कॉन्टेंट, घोकणे, रोट, वाळलेली, ड्राय, दणकट, स्ट्रॉंग, उत्सुकता, इगरनेस, कोसळणे, फॉल डाऊन, वाक्यप्रचार, वाट बघणे, टू वेट, रंगून जाणे, टू एन्ग्रॉस, सवयीचे गुलाम असणे, टू फॉल इंटू अ हॅबिट, वचन देणे, टू मेक अ प्रॉमिस, हरकून जाणे, टू बिकम हॅपी. पुढील प्रश्नांचं एका वाक्यात उत्तरे लिहा. वर्तुळाकार तळ्यात कोण राहत होते? तर इथे आन्सर आहे. एक मोठा वर्तुळाकार तलाव होता आणि त्यामध्ये कोण कोण राहत होते? एक कासव आणि त्याचे नाव होते बबलू. तर वर्तुळाकार तळ्यात एक कासव, बबलू नावाचे एक कासव राहत होते. कासव कुठे कुठे राहू शकतो? कासव तळ्यात आणि वर्तुळाकार तळ्यात कोण राहत होते? वर्तुळाकार तळ्यात बबलू नावाचे कासव राहत होते. तर आपल्याला मुलांनो फक्त एवढंच पाठ करायचं आहे. बबलू नावाचे कासव. बाकी सगळं प्रश्नात आहे. वर्तुळाकार तळ्यात आणि राहत होते. कोणच्या ऐवजी आपल्याला लिहायचं आहे? बबलू नावाचे कासव. कासव कुठे कुठे राहू शकते? कासव पाण्यात. इथं उत्तर आहे, ज्यांना मार्किंग हवे. कासव पाण्यात राहू शकते, तसेच जमिनीवरही राहू शकते. कासवाचे नाव काय होते? कासवाचे नाव बबलू होते. काय होते? बबलू होते. कासवाच्या मित्रांची नावे सांगा. कासवाच्या मित्राची नावे काय होती? मित्रांची नावे काय होती? चिंकू आणि टिंकू. इथे चिंकू आणि टिंकू होती. चिंकूचा कू सेकंड आणि ची फर्स्ट आणि इथं टिंब. आणि ह्याला, या टिंबला नचं प्रोनाउन्सिएशन. टिंकू. ज्यांना मार्क करायचं त्यांना इथे टसे टमाटर. टिंकू. कासवाच्या मित्रांची नावे चिंकू आणि टिंकू होती. कासवाचा स्वभाव कसा होता? बडबडा. कासवाचा स्वभाव बडबडा होता. अंगावरच्या जाड कवचातून मान बाहेर काढून ते सगळीकडे बघत होते. काठी तोंडात पकडल्यावर तोंड उघडायचे नाही. झाडाची वाळलेली आणि दणकट फांदी टिंकू आणि चिंकूने आणली. तिकडे छान मोठा जलाशय आहे.
खायची प्यायची चंगळ आहे. पुढील शब्दांचे अर्थ इंग्रजीमध्ये लिहा. कवच, आर्मर और शेल. टणकट, स्टर्डी और रोबस्ट. युक्ती, आयडिया. बडबड्या, टॉकेटिव्ह. गुलाम, स्लेव. दिलेले शब्द वापरून मराठीत वाक्य तयार करा. कवच, कासवाचे कवच दणकट असे. दणकट, आमच्या दुकानी दणकट पायजमा भेटतो. युक्ती, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बडबड्या, आमचा वॉचमन फार बडबड्या आहे. गुलाम, इंग्रजी लोकांचा काही काळ भारत गुलाम होता. असे कोण कोणास म्हणाले ते पूर्ण वाक्यात लिहा. आज कुठे जाणार मासे पकडायला? बबलू कासव त्याचा मित्र चिंकू आणि टिंकू पक्ष्यांना म्हणाला. अरे, आम्ही इथून अजून उठलोही नाही, इतक्यात तू बोलायला लागलास. चिंकू बबलूला म्हणाला. पुढील प्रश्नाची 2 ते 3 ओळीत उत्तरे द्या. बबलू कासवाचा वेळ काय करण्यात जात असे? तळ्याच्या पाण्यात पडणारे डोंगराचे प्रतिबिंब पाण्यात बबलू कासवाचा काही वेळ जात असे. बाकी सगळा वेळ कुणाशी न कुणाशी ते बोलत बसे. डोंगरापलीकडे काय काय आहे असे टिंकू बबलूला सांगितले. टिंकूने बबलूला सांगितले की तिकडे डोंगरापलीकडे खूप छान मोठा जलाशय आहे. खायची प्यायची अगदी चंगळ आहे. गोगलगाई आहेत. बाजूला हिरवंगार कोवळं लुसलुशीत गवत आहे. गप्पा मारायलाही खूप मित्र आहेत. डोंगरापलीकडे जाण्याचा मोह बबलूला का झाला? टिंकूने जेव्हा बबलूला डोंगरापलीकडे निसर्गमय वातावरणाचे वर्णन करून सांगितले तेव्हा बबलूला डोंगरापलीकडे जाण्याचा मोह झाला. डोंगरापलीकडे जाण्यासाठी टिंकूला कोणती युक्ती सुचली? झाडाची एक मोठी काठी आणून दोन्ही बाजूला ती काठी चिंकू आणि टिंकू तोंडात घट्ट धरून ठेवणार आणि बबलू कासव काठी तोंडात मधोमध धरून त्याच्याबरोबर उडेल ही युक्ती सुचली. बबलू कासव मधोमध धरेल व चिंकू आणि टिंकू बरोबर उडेल ही युक्ती सुचली. बबलू कासव धाडकन खाली का पडले? बबलू आकाशात उडू लागल्यावर खाली दिसणारी गावे जलाशय बघून हरकून गेला. तोंड उघडायचे नाही हे विसरून गेला आणि छान जग आहे असे म्हणण्यासाठी तोंड उघडले आणि बबलू कासव धाडकन खाली पडले. पुढील वाक्यात विरामचिन्हे घालून वाक्य परत लिहा. अरे, आम्ही इथून अजून उठलोही नाही, इतक्यात तू बोलायला लागलास. चिंकू म्हणायला. बडबड्या कुठचा? तर हे इथं आहे मार्किंग. इथं एक्सक्लेमेट तर असं इथं प्रश्नचिन्ह आणि इथं कॉमा आणि इथं इन्व्हर्टेड कॉमा आणि इथं एक्सक्लेमेशन मार्क. की योग्य पर्याय निवडा व त्याच्या पुढे टिक अशी खूण करा. कासव सकाळच्या वेळी पाण्यातून बाहेर येऊन बसले. दगडावर, कोवळ्या लुसलुशीत गवतावर, रेतीवर. उत्तर आहे कोवळ्या लुसलुशीत गवतावर. चिंकू आणि टिंकू मासे पकडायला जाणार होते. विहिरीत, समुद्रात, डोंगरापलीकडे. उत्तर आहे डोंगरापलीकडे. टिंकूने कासवाला नेण्यासाठी युक्ती शोधून काढली. दगडावरून नेण्याची, काठी पकडून नेण्याची, काठी तोंडातून पकडून नेण्याची. उत्तर आहे काठी तोंडातून पकडून नेण्याची. बगळ्यांनी कासवाला सांगितले होते गाणे गा म्हणून, चालत जा म्हणून, तोंड अजिबात उघडायचे नाही म्हणून. उत्तर आहे तोंड अजिबात उघडायचे नाही म्हणून.